नमस्कार. शेतकरी हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी युवराज खाडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत करीत आहे. तर शेतकरी मित्र आपणासाठी एक खुशखबर आहे. कारण महाराष्ट्रामध्ये मान्सून 7 जूनलाच दाखल होणार आहे. परंतु त्याआधी केरळमध्ये मान्सून कधी दाखल होईल. तर शेतकरी मित्र आज 29 तारखेला केरळमध्ये देखील आज पाऊस पडणार आहे. तसेच 28 तारखेला देखील 28, 29 या तारखांना देखील केरळमध्ये पाऊस राहणार आहे. तसेच 30 मेला देखील केरळमध्ये पाऊस राहणार आहे. म्हणजे सरासरी पाहिला असता हा केरळमध्ये पाऊस 30 मे ते 1 जूनच्या दरम्यान 31 मेच्या आसपास केरळमध्ये दाखल होणार आहे. तसेच हा पाऊस शेतकरी मित्र परत 31 मेला या केरळमध्ये दाखल झाल्यामुळे 31 मेला देखील महाराष्ट्रामध्ये चांगल्या जोरदार पावसाची शक्यता आहे. तर शेतकरी मित्र 31 मेला मुंबई, सांगली, सातारा, कोल्हापूर, नाशिक तसेच विदर्भ साईडला अकोला, अमरावती या भागामध्ये देखील पाऊस राहणार आहे 3च्या टायमाला. तसेच हा पाऊस बीड, अहिल्यानगर, सोलापूर, तुळजापूर, धाराशिव, जालना या भागामध्ये देखील पाऊस राहणार आहे. आणि शेतकरी मित्र खास करून सांगायचे म्हणजे हा पाऊस एकदम जोरदार पाऊस 31 मेला राहण्याची शक्यता आहे. आणि रात्री 8च्या टायमाला बीड, अहिल्यानगर, संभाजीनगर तसेच जालना, मेकर, परभणी, अकोला, अमरावतीचा काही भाग, जळगाव, मालेगाव या भागामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे. आणि त्यासाठी शेतीच्या कामाला हा उपयुक्त पाऊस ठरणार आहे. तसेच 1 जूनला देखील महाराष्ट्रामध्ये थोड्याफार प्रमाणात काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. आणि हा पाऊस तसाच पडतच राहणार आहे शेतकरी मित्र. तर 1 जूनला जालना, जळगाव, अकोला, अमरावतीच्या काही भागामध्ये 1 जूनला पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच बीड, नांदेड, परभणी या भागामध्ये देखील सर्वसाधारण ते जोरदार 1 तारखेला रात्रीचा पाऊस राहणार आहे. आणि इथून पुढं पाऊस हा रात्रीचा बिन दिवसाचा पाऊस राहणार. म्हणजे मान्सून हा केरळमध्ये दाखल तर झालेलाच आहे 1 जूनच्या आधी. 31 मे ते 1 जूनला केरळमध्ये दाखल होईल. तसेच 2 जूनला देखील महाराष्ट्रामध्ये बऱ्याच जिल्ह्यात पाऊस राहणार आहे. हा पाऊस मुंबई, सातारा, सांगली, कोकण, नाशिक, तसेच अहिल्यानगर, पुणे, मालेगाव, नंदुरबार या भागामध्ये जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे. तसेच बीड, छत्रपती संभाजीनगर, लातूर, तुळजापूर, धाराशिव, सोलापूर या भागामध्ये देखील जोरदार पाऊस राहणार आहे 2 तारखेला देखील. आणि शेतकरी मित्र कमी जास्त प्रमाणात प्रत्येक दिवशी जो पाऊस राहणार आहे. परंतु 3 तारखेला परत थोडे पावसाचे प्रमाण कमी होईल. 3 तारखेला थोडेफार कमी राहील. परंतु नॉर्मल पाऊस हा पडत राहणार आहे. तसेच 4 तारखेला देखील तीच परिस्थिती राहणार आहे. थोडं पावसाचे प्रमाण कमी राहील. तर विदर्भ साईडला हा पाऊस थोडा भरा राहण्याची शक्यता आहे. परभणी, हिंगोली, जालना तसेच अमरावती या भागामध्ये राहणार आहे. आणि 5 तारखेला देखील पाहिलं असता 5 तारखेला देखील थोडं पावसाचं प्रमाण कमी जास्त प्रमाणात होत आहे. परंतु 5 तारखेला नाशिक, पुणे, अहिल्यानगर, सांगली, सातारा या भागामध्ये पाऊस राहील. आणि 7 जूनपासून शेतकरी मित्र 7 जूनपासून पावसाला एकदम जोरदार सुरुवात होण्याची दाट शक्यता आहे. आणि हा पाऊस आपला मान्सून हा 7 जूनपासूनच पाऊसाला सुरुवात होण्याची दाट शक्यता आहे. तर 7 जूनलाच रात्री 9च्या टायमाला सोलापूर, तुळजापूर, धाराशिव, बीड तसेच बारामती, अहिल्यानगर, संभाजीनगर, इकडं पाहिलं मालेगाव, जळगाव, मेकर, बुलढाणा, अकोला, अमरावती, परभणी, हिंगोली, नांदेड, उदगीर, लातूर या पूर्ण भागामध्ये, यवतमाळ या पूर्ण भाग, हिंगणघाट तसेच चंद्रपूर या पूर्ण भागामध्ये जवळपास पूर्ण भाग आणि सर्व जिल्हे या बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये 7 तारखे रात्री 9च्या टायमाला एकदम जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे शेतकरी मित्र. आणि हा पाऊस एकदम चांगला पाऊस राहणार आहे. हा गोटीचाच पाऊस राहणार आहे, मान्सूनचाच पाऊस राहणार आहे. आणि हा पाऊस 7, 8, 9, 10 या तारखांना रोज पाऊस पडत राहणार आहे. काही ठिकाणी दिवसात तर काही ठिकाणी रात्री पाऊस राहणार आहे. तरी शेतकरी मित्रांनी याची नोंद घ्यायची. हा पाऊस 11 जूनपर्यंत राहणार आहे. आणि जवळपास 11 जूनपर्यंत हा पाऊस सर्व महाराष्ट्रामध्ये दाखल होणार आहे. 11 जूनपर्यंत हा पाऊस तसे पाहायला 7 जूनपासून चांगला जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे. आणि 11 जूनपर्यंत पूर्ण महाराष्ट्रामध्ये दाखल होईल आणि पेरण्या ह्या टायमिंग होतील. तरी शेतकरी मित्र अशी रोजची ताजी अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.